ठीक आहे. तर आता तुम्हाला मी लास्ट टाइम 3 टास्क सांगितले होते, जे आपले 3 टास्क म्हणजेच आपले 3 रूल आहेत, जे नियमितपणे तुम्ही करायला पाहिजेत. ते 3 रूल कोणाकोणाला आठवत आहेत? कोणाला आठवतात? हात वर करा बघूया. आधी हात वर करा, मग मी सांगतो कोणी यायचं पुढे आणि सांगायचं ते. दिसणार नाही तुम्हाला. हा, नाव सांग आधी तुझं बाळ. मंथन सचिन जाधव. ओके, बोल. आपल्या छंदाला दररोज 1 तास द्यायचा. हम्म रोज 1 पान वाचायचं. हम्म दररोज व्यायाम करायचा. सकाळी व्यायाम म्हणजे कोणत्या व्यायाम प्रकार करायचा? सूर्यनमस्कार. व्हेरी गुड मंथन. मंथनसाठी सगळ्यांनी टाळ्या वाजवा. तुम्हाला सगळ्यांना सुद्धा आठवत होते की हे रूल? कोणाकोणाला आठवत होते? करा, हात वर करा. ठीक आहे, व्हेरी गुड. चला, तर पहिला रूल त्याने सांगितला, तर तो कोणी कोणी करतं म्हणजे मला सांगा, या 2 आठवड्यामध्ये कोणी कोणी हा पहिला रूल फॉलो केला? आपल्या छंदासाठी, हॉबीसाठी, खेळण्यामध्ये असेल, चित्रकलेमध्ये असेल, ज्या ज्या कोणता तुम्हाला छंद होता त्यासाठी तुम्ही 1-1 तास द्यायचा होता, तर तो कोणी कोणी रूल फॉलो केला? किती जणांनी रूल फॉलो केला? हात वर करा. नाही केलं का कोणीच? या एकाने कोणीतरी पुढे, हात वर केलेल्यापैकी कोणीतरी एकाने पुढे या आणि सांगा मला. नाव सांग आधी मला तुझं. दुर्वांक लक्ष्मीकांत धुळक. दुर्वांग. हा. ओके, बोल दुर्वांग. मी तुम्ही सांगितलेला चित्रकलेसाठी 1 तास, खेळासाठी 1 तास आणि व्यायामासाठी 1 तास दिला. ओके, व्हेरी गुड, खूप छान. दुर्वांगसाठी सगळ्यांनी टाळ्या वाजवायच्या आहेत आणि सगळ्यांनी हे रूल फॉलो करायचे आहेत. व्हेरी गुड दुर्वांग. ठीक आहे, तर पहिला रूल झाला. त्यानंतर नेक्स्ट, वाचन कोणी कोणी केलंय? दररोज किमान 1 पान किंवा एखादा काहीतरी स्टोरी असेल तर स्टोरी, एखादा काहीतरी विषय अभ्यासायचा असतो, त्या अभ्यासण्या म्हणजे काय, वाचन करायचंय फक्त. तर ते काय आहे, कसं करायचंय वाचन, ते सुद्धा मी सांगितले. तर कोणी केलंय वाचन मला सांगा, हात वर करा. सगळ्यांना शेवटपर्यंत आवाज येतोय का माझा? शेवटपर्यंत सगळ्यांना आवाज येतोय का माझा? हो का नाही? हा, ठीक आहे. मला तुमचा आवाज कमी येतोय, त्याच्यामुळे मला समजत नाहीये. ठीक आहे, बरं मग हात वर करा. वाचन कोणी कोणी केलंय? या एखाद्याने पुढे, कोणीतरी ज्यांनी वाचन केलंय. हा, नाव सांग तुझं. यश नितीन देसाई. ओके, यश, बोल. तू वाचन केलंयस का यश? हो, गोष्टीचं पुस्तक होतं ते, त्याचं. दररोज अर्धा तास 2-3 पानं वाचायची. ओके, व्हेरी गुड. मग कोणते एखादा, मला कुठल्याही स्टोरी विषयी किंवा एखादा जो कोणता विषय तू वाचलास त्यातला तो जास्त तुला आवडला असा कोणता मुद्दा आहे? बिरबल आणि बादशाह गोष्टीच्या पुस्तकाचं नाव ना बर बर, त्यामध्ये ठीक. 17 गोष्ट होती, ती मला हा, खूप आवडली. व्हेरी गुड. ठीक आहे, मग मला त्या स्टोरीचं नाव सांग आणि तू असा थोडासा क्रॉस उभा राहा आणि सगळ्यांना ऐकू जाईल असं मोठ्या आवाजात सांग. ओके. अकबराची फजिती. माझ्याकडे नाही बघितलंस तरी चालेल, तिकडे बघून बोल, सगळ्यांना आवाज जाऊ दे. सांग, सुरुवात कर. अकबराची फजिती. हा, सुरुवात कर. स्टोरी सांगायला सुरुवात कर. म्हणजे ठीक आहे, सांगू दे. त्याला कसं कम्फर्टेबल वाटतंय तसं सांगू दे. सगळ्यात पहिलं ना, अकबराच्या विचारला प्रश्न, तुमच्या
सगळी आवडती गोष्ट काय? हम्म मग तिला सांगायला त्याने 2 दिवस लावले दिलेले सांगायसाठी. हम्म मग अ, एक दिवस झाला, मग तिला काही कळत नव्हतं, म्हणून तिने बिरबलला विचारलं. तर बिरबलच्या याने त्याने सांगितलं, तुम्ही अकबर यांनाच घेऊन जा. हम्म म्हणून त्या अकबरांना आपल्या घरी घेऊन जातात, म्हणजे पुढे दुसऱ्या राज्यात. पुढे आणि त्याच्या पुढची सर आठवत नाही. पुढची काय? त्याच्या पुढची जरा आठवत नाही सर. बर ठीक आहे. मग तुला आठवतंय, पूर्ण आठवतंय असं कोणती गोष्ट आहे का? ह्या पुस्तकातली नाही आपण ती. काही असेल, मी म्हंटलच नाही ना तुला की ह्या पुस्तकातली हीच स्टोरी सांग म्हणून. तू जे काय वाचलंयस, तुला जे काय आठवतंय ते सांग. नाही आता नाही. ठीक आहे, चालेल. दुसरं कोण आहे ज्याला पूर्ण असं वाचलंय ते आठवतंय आणि ते सांगायला आवडेल सगळ्यांसमोर? ठीक आहे, यशसाठी टाळ्या वाजवा आधी सगळ्यांनी. व्हेरी गुड. तुझं नाव दुर्वांग ना? ओके, सांग. मी गोष्ट वाचली नाही पण बघितलेली आहे, ती सांगू का? बर ठीक आहे, चालेल, सांग. नमस्कार, माझ्या गोष्टीचे नाव आहे चूरचिली. एका जंगलात एक चिमणी राहत होती. ती अशीच ती खूप आनंदी होती. तिला जंगलात राहायला व नवीन नवीन गोष्टी शोधायला खूप आवडायचं. एकदा काय झालं, जंगलातून एका राजाची स्वारी महालात जात होती. त्या चिमणीला आनंद वाटला. ती विचार करू लागली की राजाची एवढी चांगली स्वारी आहे, मग त्याचं घर पण किती मोठं असणार, असा विचार चिमणीने केला. मग चिमणी म्हणाली, उद्या मी राजाच्या महालात नक्की जाईल. असं म्हणून चिमणी सकाळी लवकर उठली. झटपट तयारी करून ती निघाली पुढे. वाटेत भेटला मोर. मोर म्हणाला, चिवताई चिवताई कुठे चालली? चिवताई म्हणाली, राजाच्या महालात जाईल, डाळिंब दाणे खाईल, कारण राहत नाही, राजाच्या पलंगावर झोपेल. इतकं ऐकून मोर म्हणाला, तुला भीती नाही वाटत? राजाच्या महालात ते पहारेकरी असतात, त्यांच्या हातात तलवारी असतात, तुला भीती नाही वाटत? चिमणी म्हणाली, अरे हाय, भीत असेल मोठा हत्ती, भीत असेल मोठा कोल्हा, मी तर चिमुरडी चिमणी, भुरकन उडून जाईल. मोर म्हणाला, वा, आहेस खरी शूर, पण तू अशी जाणार? मोर म्हणाला, ही घे माझी पिस, ह्यांचा छानसा परकर शिव. चिमणीने परकर शिवला आणि निघाली पुढे. वाटेत भेटला पोपट. पोपट म्हणाला, चिवताई चिवताई कुठे चालली? चिवताई म्हणाली, राजाच्या महालात जाईल, डाळिंब दाणे खाईल, कारण राहत नाही, राजाच्या पलंगावर झोपेल. मग पोपट म्हणाला, तुला भीती नाही वाटत? कारण राजाच्या महालात मोठमोठे पहारेकरी असतात, त्यांच्या हातात बंदुकी असतात, तुला भीती नाही वाटत? चिमणी म्हणाली, अरे हाय, भीत असेल मोठा कोल्हा, भीत असेल मोठा वाघ, मी तर चिपुरडी चिमणी, भुरकत उडून जाईल. मग पोपट म्हणाला, वा, आहेस खरी शूर, पण अशी जाणार? मग पोपटाने आपली पिस दिली. मग पिसांचं काय करायला सांगितलं? त्याने एक चोळी शिवायला सांगितली. चिमणीने चोळी शिवली आणि निघाली. वाटेत भेटला झरा. झरा म्हणाला, चिवताई चिवताई कुठे चालली? चिवताई म्हणाली, राजाच्या महालात जाईल, डाळिंब दाणे खाईल, कारण राहत नाही, राजाच्या पलंगावर झोपेल. असं म्हणून मग झरा म्हणाला, अशीच कशी जातेस? एवढं सगळी तयारी केली, मग मी तुला पैंजण देते, ती घेऊन जा. मग चिमणीने पैंजण घातली आणि निघाली. मग राजवाड्याजवळ आली. राजवाड्याजवळ बाहेर पहारेकरी होते. त्यातला एक पहारेकरी चिमणीकडे बंदूक रोखून म्हणाला, चिवताई कुठे चाललीस? चिवताई म्हणाली, मला राजाला भेटायचं. मग पहारेकरी म्हणाला, आज जाऊ देणार नाही तुला. मग चिमणीने भुरकन उडी मारली, उडाली आणि राजाच्या म्हणजे पहारेकऱ्यांच्या मानेवर, तोंडावर चोचीनं मार मारली. हे पहारेकरी ओय 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 करत खाली पडले. तितक्यात चिमणी अजून आली. आतमध्ये आणखी शिपाई होते. त्यांनी
चिमणीने त्यांनाही प्रसाद दिला. मग राजाच्या महालात एकदम आतमध्ये गेली. राजा म्हणाला, ए चिमणे, तू कशी आलीस आत? चिमणीने सर्व हकीकत राजाला सांगितली. राजा म्हणाला, वा, आहेस खरी शूर. मग चिमणीने सर्व राजवाडा चांगला फिरला आणि मग राजाच्या पलंगावर झोपली, डाळिंबाने खाल्ले आणि कारंजात आंघोळ करून परत घरी आली. थँक्यू. क्या बात आहे दुरांग, खूप छान स्टोरी सांगितली आहेस. सगळ्यांनी जोरात टाळ्या वाजवा एकदा त्याच्यासाठी. परत एकदा मी सांगतो, खूप छान. असं याला म्हणतात प्रेझेंटेशन. एखादी गोष्ट आपल्याला सांगितली, एखादी आपण गोष्ट वाचली आहे, ती आपल्याला कळली, आपण केव्हा म्हणतो, ज्यावेळी अशा पद्धतीने आपल्याला ती प्रेझेंट करता येते. सगळ्यांना स्टोरी समजली का त्याची? आवडली का स्टोरी? ओके. तर असंच तुम्हाला सुद्धा प्रत्येकाला, शेवटच्या बेंच पर्यंत बसलेल्या प्रत्येकाला एखादा कोणताही विषय जो त्याला स्वतःला आवडत असेल, तो कोणताही विषय त्याने असाच मांडता आला पाहिजे प्रत्येकाला. जसं आता दुर्वांगने जी स्टोरी सांगितली, तर नॉट नेसेसरी की ती फक्त स्टोरीज असावी, प्रत्येकाला स्टोरीज सांगता यावी, असं काही नाहीये. पण तुमचा आवडता एखादा कोणतातरी विषय असेलच. कारण असं असतं की प्रत्येकाला कोणता ना कोणता तरी विषय आवडतोच किंवा कोणत्या ना कोणत्या तरी एका विषयामध्ये प्रत्येकजण पारंगत असतो. कोणी गायनामध्ये असेल, तर त्याने समोर येऊन असं गाणं छान प्रेझेंट करता आलं पाहिजे त्याला. कोणाला अशी स्टोरी सांगता येत असेल, तर तो तसा करेल. कोणाला वाजवता येत असेल, एखादा तबला वाजवता येत असेल, वाद्य वाजवता येत असेल, एखादं काही हार्मोनियम वाजवता येत असेल, तर त्याने ते करून दाखवावं. असे प्रत्येकाला त्याच्यामध्ये असणारं एखादं कौशल्य, त्याची आवड जे काय आहे, ती इतरांसमोर प्रेझेंट करता आली पाहिजे आणि ती एक्सपर्ट असली पाहिजे. त्याच्यामध्ये आपण एक्सपर्ट असलो पाहिजे असं. तर आता इतक्या छान पद्धतीने दुर्वांगने सांगितली आहे स्टोरी. असंच प्रत्येकाला त्याच्यामधले जी काही आवड असेल, कौशल्य असेल, ते प्रेझेंट करता आलं पाहिजे. तुम्हाला सुद्धा वाटतं का असं व्हायला पाहिजे? आवाज येऊ दे मला, तुमचा आवाज येत नाहीये. हो, वाटतं का तुम्हाला असं? तुम्हाला सुद्धा समोर येऊन प्रेझेंट करावं वाटतं का? ओके. मला तुमचा आवाज नाही येते, त्याच्यामुळे कळत नाहीये तुम्ही बोलताय का? ठीक आहे. बोला. ठीक आहे, जाऊ दे. पुढे जाऊया आपण. आता पुढचा पॉइंट. सूर्यनमस्कार कोणी कोणी मारला? हात वर करा. हात वर करा. एक 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 हात वर दिसतोय फक्त, बाकी कोणी केला? सूर्यनमस्कार नाही मारले का कोणीच? अरे बोला. मारले तर होय म्हणा, नाही तर नाही म्हणा. जोरात बोला. बापरे, भरपूर जणांचं नाहीये. का बरं? मला एखाद्याने ज्यांनी ज्यांनी नाही म्हटलं, त्यांच्यापैकी एखाद्याने मला पुढे येऊन सांगायचं की सूर्यनमस्कार न मारण्याचं कारण काय? कारण सांगा, कारण बिनधास्त लगेच सांगायचं काय असेल ते. कोण सांगेल काय? जा लवकर लवकर. कोण सांगे? ये टाक, चल. सर लवकर उठायला होत नाही. जोरात बोल. लवकर उठायला सूर्यनमस्कार मारणं आणि लवकर उठणं याच्यामध्ये आता म्हणजे सगळ्यात पहिली गोष्ट तर लवकर उठायला पाहिजेच आहे सगळ्यांनी. पण लवकर उठायला होत नाही हे कारण होईल का सूर्यनमस्कार न मारण्याचं? जरी तू उशिरा उठलास, तर तुला कोणी असा नियम सांगितलाय का की उशिरा उठल्यावरती सूर्यनमस्कार मारायचा नाही? असं कोणी सांगितलंय का तुला? नाही. हां, मग हे कारण बरोबर वाटतंय का तुला तुझं? बरोबर वाटतंय का? नाही. हां, मग सूर्यनमस्कार न मारण्याचं दुसरं काय कारण आहे तुझ्याकडे? सर नाही. ठीक आहे. मग सूर्यनमस्कार मारायला तुला दुसरा काही प्रॉब्लेम आहे का अजून? नाही. नाही. मग आणि सूर्यनमस्काराचे फायदे तुला माहिती आहेत का? हो. काय काय आहेत सांग बरं? जर आम्ही सूर्यनमस्कार मारल्यामुळे आपली बॉडी लवचिक होते. व्हेरी गुड. अजून? तर मला एवढं एकच माहिती आहे. बरं, ठीक आहे. सूर्यनमस्काराचे खूप फायदे आहेत. आज सगळ्यांनी एक टास्क लिहून घ्या. सूर्यनमस्काराचे जेवढे फायदे आहेत ना, ते प्रत्येकाने सूर्यनमस्काराचे फायदे लिहून काढायचे सगळ्यांनी. ओके? आणि त्याच्यानंतर रोज सगळ्यांनी सूर्यनमस्कार मारायला सुरुवात करायची. ठीक आहे. लिहून घ्या. बोलू नका लिहून घ्या आपापसात. सगळ्यांनी टास्क. सूर्यनमस्काराचे फायदे सगळ्यांनी तुम्ही लिहून घ्या. सांगायचे मला पुढच्या वेळी
आणि त्याच्यानंतर तुम्ही पुढच्या वेळेला सांगून सांगा. झाल्यानंतर बाकीचे मी सांगेन. आपापसात आवाज नको, लिहून घ्या आणि पुढच्या सेशनला तुम्हाला प्रत्येकाला ते सांगावे लागणार आहेत फायदे काय काय ते. पटकन लिहून घ्या, आपण पुढे जाऊया थोड्या घ्या. वेळात. चला. लिहून घ्या आणि वही एक मोठी ठेवा. सूर्यनमस्काराचे फायदे हे 3 शब्द लिहायला आपल्याला फार वेळ लागता कामा नये. झालं? लिहून झालं? ओके. पुढे. ठीक आहे, जाऊया का पुढे? आणि सगळ्यांचं लिहून झालंय ना? अजून पहिल्याच झालं. बेंचवरची लिहिते. ठीक आहे. आता आपण आज मॅथ्सचे काही प्रॉब्लेम सॉल्व्ह करणार आहोत आणि ते इंग्लिश मध्ये आहेत. हा, तर ते आपण मराठीत समजून घेणार आहोत, पण इंग्लिश समजतं का सगळ्यांना वाचून? सगळ्यांचा आवाज येऊ दे. ओके, ठीक आहे. मग आता आपण पहिला क्वेश्चन बघणार आहोत. कोणीतरी एकाने पटकन पुढे या. नंतर या, वाचून दाखवा लवकर. या लवकर या. पुढे यायला जास्त वेळ बघूया. घालवायचा नाही. वेळ नाही घालवायचा. कोण वाचेल? ये लक्ष ये, चल. हा. मोठ्या आवाजात वाचून दाखवा. How many trees are there is the number for There 1 is. to Here is there in the number number of for 1 to 15. 15 आहे की या 50 आहे? प्रश्नाचा अर्थ समजला का तुला? अर्थ समजला का? कोण सांगेल? सांग, उभा राहून सांगतेस ना, सांग. हा, 1 ते 50 मध्ये किती? 3 आहे. नाही. म्हणजे 1 ते 50 पर्यंत जे अंक आहेत त्या अंकांमध्ये कुठे कुठे 3 हा नंबर येतो ते आपल्याला सांगायचे. म्हणजे किती नंबर मध्ये, तर ते सांगायचंय आणि त्याचं पटकन सगळ्यांनी उत्तर फाइंड आउट करायचं आणि मला सांगायचं ज्याचं कोणाचं झालंय ते. 3 आलंय. जातो लक्ष द्या जागेवर. कोणाचं आलंय? सांग. 6. सांग, मला नको त्यांना. 6. बरं, ठीक आहे. तू कसं उत्तर काढलंस ते सांग. म्हणजे प्रत्येक 1 to 50 मध्ये किती वेळा 3 येतात ते मोजले. मोज आणि सांग मला कोणते कोणते नंबर होते ते. 3, हम्म. 13, हम्म. 23, हम्म. 33. हा. नाही, 33 च्या आधी 30. 30 नंतर गोंधळ. बोल. ठीक आहे, सांग. 13, 3 12, 13, 14. बरं, ठीक आहे. किती आता येतायत? सांग मला किती आहेत नंबर. कोणते कोणते आहेत नंबर 14. सांग. कोणते कोणते आहेत? 3, 13, 23, 30, 31, 32, 33, 34, 35, 36, 37, 38, 39, मग 43. व्हेरी गुड, खूप छान. समजलं का सगळ्यांना? हो. ओके, व्हेरी गुड. तुझं नाव सांग. नाव सांग. यश देसाई. हा, यश मगाशीच होता, सॉरी मी ओळखलं नाही. यश साठी टाळ्या वाजवा सगळ्यांनी परत एकदा. खूप छान उत्तर दिले यशने. सगळ्यांचं आलं होतं का हे उत्तर? ओके, व्हेरी गुड. पुढे जाऊया. हे आता त्याने सांगितलेले तेच सगळे एक्सप्लेनेशन आहे या स्लाइड वरती. दिसतंय का सगळ्यांना? 3, 13, 23, 30, 31, 32, 33, 34, 35, 36, 37, 38, 39 आणि 43. टोटल 14. समजलं का सगळ्यांना? ठीक आहे. पुढचा क्वेश्चन वाचायला कोण येतंय? पटकन पुढे या. मुलींमधून या कोणीतरी. फर्स्ट बेंच. ये चल, चुकलं तरी चालेल. मी आहे. How many even number are there between 1 and 100? मला दिसत नाहीये कोण आहे वाचतोय ते. प्रश्न अर्थ काय? 100 मध्ये even
एक ते एक ते 100 मध्ये इव्हन नंबर हा कट झालं का? हो म्हणजे मला दिसत नाहीये नीट इथून कोणी. हा बोला सर. हा हॅलो. माझा आवाज येतोय ना? त्यांचं नेटवर्क गेलं. नेटवर्क गेलं त्यांचं. हम्म. बरं ठीक.